किरण साळुंखे. काय होतंय आपल्याला? पेन होते, मांडीवरून बसता येत नाही. अजून बस या साईडला थोडं पेन होते. कधी बसवलंय? आता हे साधारण 3 वर्ष तरी म्हणजे. 3 वर्ष. हो त्याला भरपूर इलाज केले तुम्ही असं म्हणत हो होता. हो. काय डॉक्टरचं म्हणणं काय आलं? डॉक्टर काय तर प्रत्येकाचे वेगळे वेगळे धोरण असते. आता मी MRI केला आहे, एक्सरेवर काढले, औषधी खाल्ले, महिने औषधी खाल्ले, पण थोडं पुरतं बरं वाटतं, नंतर मग आहेच तसंच. पेन किलर खाल्ले? पेन किलर हा. खाल्ले तुम्हाला? हो हो. थोडंसं आपलं फरक जोशी सर सांगते ते म्हणे त्यांना पण रिपोर्ट टाकले त्यांनी. तुम्ही काय म्हटलं, ऑपरेशन करायचं सांगितलं होतं काय? ऑपरेशन करायला सांगितलं. ठीक आहे, तर मला चालू दाखवून द्या. या इकडे 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 चाललं तर चालेल. जरा इथं पायावर बाथरूमला बसतो तसं बसून दाखवा. इकडून इकडे आता कुठे चालायचं? आता इथं जास्त जाणवत आहे, नंतर मग पोटात थोडा ताप पडतो. कुठं बस. मी ट्रीटमेंट करायला तुम्हाला त्रास होईल, सहन करणार. हा आता चांगलं होत असतं का नाही सहन करणार. कारण जेव्हा आपण कोणतं औषध करत नाही किंवा मसाज करत नाही, प्रेशर पॉईंटनी आपण त्याला खोलतो. त्या ॲक्युप्रेशरच्या जे पॉईंट्स असतात ते दाबल्यानंतर ते दुखतं. काय 1-2 दिवसामध्ये नीट होतं. माझी काय रेग्युलर ट्रीटमेंट मी करत नाही किंवा मसाज नाही. माझ्या एका ट्रीटमेंटमध्ये फरक पडला तर आपण दुसऱ्या ट्रीटमेंटबद्दल विचार करू. जर एका ट्रीटमेंटमध्ये फरकच नाही पडला तर दुसरी ट्रीटमेंट करण्यात काही अर्थच नाही आहे. नाही नाही बरोबर आहे ना. तर काहीतरी केलंच पाहिजे. तर आपण एक ट्रीटमेंट करून बघूया काय होतंय. ट्रीटमेंट केलं तर आफ्टर बघूया काय आपल्याला फरक पडला. फरक नाही पडला तर दुसरी ट्रीटमेंट बोलायची काही गरज नाही. ठीक आहे, आपण एक ट्रीटमेंट करून बघूया.